So regarding the scheme, we'll see कशी आता फ्लो होते ही एक्झामिनेशन. हा सुद्धा खेळाचा एक महत्वाचा पार्ट, खेळाचे नियम यामध्येच येतं. तर साधारण नोव्हेंबर डिसेंबर यामध्ये एमपीएससीच्या साईटवर आपण बघू शकतो की पुढच्या वर्षीचे एमपीएससीचे जे काही शेड्यूल्ड एक्झाम आहेत त्याचा एक शेड्यूल येतो. त्यामध्ये आपण बघू शकतो, काय बघू शकतो की पुढच्या वर्षी ही एक्झाम आहे का नाही, असेल तर त्याच्या तारखा काय आहेत. मेन्सच्या आणि प्रीच्या या 2 तारखा त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल असं म्हटलेलं असतं. तर आपल्याला साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे तरी कळतं की साधारणपणे आता ही एक्झाम आहे. मग एक्झामची ऍडव्हर्टाइज नोटिफिकेशन हे साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येतं. त्यामध्ये हे कळतं की किती पोस्ट आहेत, एज लिमिट साठी कट ऑफ डेट काय आहे, एखादा नवीन प्रकार एससीबीसी सारखा काही त्यामध्ये घातलेला आहे का गव्हर्नमेंटने, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या नोटिफिकेशन मधून कळतात. बाकी एलिजिबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी या ऍज इट इज असतात, त्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत जनरली. तर फेब्रुवारी मार्च मध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये खूप लवकर एक्झाम 2च महिन्यात ही एक्झाम होते. एप्रिल टू जून या पिरियड मध्ये एक्झाम होते. मागच्या 2-3 एक्झामचा अनालिसिस करून सांगतो हे सगळं. त्यानंतर मेन्सचं वेगळं नोटिफिकेशन येतं. मेन्सचं वेगळं नोटिफिकेशन येतं अर्थात आफ्टर दी डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट्स ऑफ द प्री. मेन्सची एक्झाम सप्टेंबर टू ऑक्टोबर या दरम्यान असते. त्याचा रिझल्ट आल्यानंतर इमिजिएट इंटरव्ह्यूला बोलवलं जातं, जे की डिसेंबर मध्ये असतात, साधारण 15 डिसेंबरच्या मागे पुढे कुठेतरी. आणि डिसेंबरच्या एंड मध्येच जनरली रिझल्ट डिक्लेअर केला जातो. एक ढोबळमानाने शेड्यूल असं असतं या एक्झामिनेशनचं, क्रोनॉलॉजिकल. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जस्ट एक रिवाइज केलं. आता ही स्कीम आपण जर बघितली तर नोटिफिकेशन पासून प्रिलिम पर्यंत 2 महिने असतात आपल्याला प्रिपरेशनला. प्रिलिम्स पासून मेन्स पर्यंत साधारण 4 ते 4.5 महिने असतात. इंटरव्ह्यू पासून मेन्स पासून इंटरव्ह्यू पर्यंत 3 ते 4 महिने असतात. तर थोडक्यात नोटिफिकेशन पासून जर आपण बघितलं तर 6 महिन्याचा पिरियड आपल्याला मिळू शकतो प्रिपरेशन साठी. पण वेदर दॅट पिरियड इज सफिशियंट वगैरे या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आजचा सेमिनार, दो इट इज अ प्रिपरेशन सेमिनार, दो वी हॅव कंडक्टेड सच टाइप ऑफ सेमिनार अर्लियर, त्या सेमिनार मध्ये आणि ह्या सेमिनार मध्ये एक महत्वाचा फरक हा आहे की हा सेमिनार ज्यावेळी आज आपण कंडक्ट करतोय तर एक्झाम पुढे नाहीये, एक्झामची डेट नाहीये पुढे. त्या सेमिनार मध्ये एक्झामची डेट असायची, त्यामुळे तिथून एक प्लॅन, एक टार्गेटेड किंवा एक ठराविक पिरियड असायचा. त्या पिरियड मध्ये प्रिपरेशन कसं करायचं हा थोडासा वेगळा पार्ट त्या ठिकाणी असायचा. आज आपल्याजवळ खूप वेळ आहे आणि आपण तयार आहोत. And I regard all the budding judges who have gathered here as fortunate की तुम्ही अर्ली जागे झालेले आहेत, अर्ली प्रिपरेशनला तयारी दाखवलेली आहे तुम्ही. So this is the, we are on the scheme of the examination, the dates of the examination. तर अशा पद्धतीनं नोटिफिकेशन, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये साधारण 4 ते 5 मंथ आणि 3 ते 4 मंथ असा पिरियड असतो. नाउ कम्स द पर्सन, द व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ॲज फार ॲज ज्युडिशियल ॲस्पिरंट इज कन्सर्न. हा जो माणूस आहे मलिक मजहर सुलतान, यानं काय केलं, यानं एक रिट दाखल केलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की या ज्या एक्झामिनेशन्स आहेत या लवकर घ्याव्यात. आमची जी एक्झामिनेशन आहे ही साधारण
डिसेंबरमध्ये रिझल्ट आलेला होता, 2005 डिसेंबर, आणि माझी अपॉइंटमेंट झाली 2006 नोव्हेंबर, 1 वर्ष लागलं. आमच्याच बॅच मधला शेवटचा कॅन्डिडेट माझ्यानंतर जवळजवळ 13-14 महिन्यांनी त्याची अपॉइंटमेंट झाली. हळूहळू हे थोडंसं फास्ट होत गेलं, पण ही अनसर्टॅनिटी जी आहे ही दूर करण्यासाठी या मलिक मजहर सुलतान या माणसाने एक पिटिशन दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन तुमची जी अपॉइंटमेंट आहे ती 1 वर्षात करा. आणि त्यामुळे आता हे शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर एक्झामिनेशन पूर्ण करणं याकडं हायकोर्टाचा कल आहे, एमपीएससीचा कल आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन गो थ्रू दिस जजमेंट. सांगण्याचा उद्देश काय आहे? सांगण्याचा उद्देश हा आहे की जरी आपण आता बघितलं की प्रिलिम आणि मेन्स मध्ये किती अंतर आहे, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये किती अंतर आहे, तरी सुद्धा ते अंतर मेंटेन केलं जाईल का नाही हे सांगता येत नाही. ते अंतर एकदम कॉम्पॅक्ट होऊ शकतं आणि त्यावेळी आपल्याला तयारीला फारसा वेळ मिळणार नाही, असं होऊ शकतं. सो आय एम वॉर्निंग यू, आय एम मेकिंग यू अलर्ट दॅट यू डू हॅव टाइम नाव, सो यू हॅव टू स्टार्ट प्रिपेरिंग. परत अजूनपर्यंत मी काय सांगितलं त्याचा सार जो आहे तो या स्लाइड मध्ये आहे बघा. द मोर यू स्वेट इन पेस द लेस यू ब्लीड इन वॉर. युद्ध सुरू झाल्यानंतर तयारी करणं त्यापेक्षा युद्ध सुरू व्हायच्या आधीच शांततेच्या वेळी जर तुम्ही तयारी केली तर युद्धात तुमचं रक्त कमी गाळलं जाईल. थोडक्यात काय, शांततेत तुम्ही घाम जितका गाळाल तितकं युद्धामध्ये रक्त कमी गाळलं जाणार आहे. सो अकॉर्डिंगली आय एम शुअर दॅट कीपिंग इन माइंड धिस कोटेशन, थोडं का असे ना तुम्ही आतापासून प्रिपरेशन सुरू कराल अशी मी अपेक्षा करतो. With that, we'll enter into the next aspect, and that is the syllabus. आता सिलेबस काय आहे? अजून सिलेबस तर आम्हाला सगळं माहिती आहे. आय नो, सगळा सिलेबस सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सिलेबसवर खरं तर आपण जास्त वेळ बोलणारच नाहीये. पण मला ही खात्री नक्की आहे की तुमच्यामध्ये असेही लोक आहेत ज्यांना सिलेबस माहित नाहीये. बिगनर्स, आपण सगळं काही शिकतो, आपल्याला त्याच वेळी सिलेबस माहिती आहे ज्यावेळी आपण सिलेबस वाचलेला आहे. ज्यांनी बघितलेलं नाहीये, ज्यांना अजून माहिती घ्यायची आहे की ज्युडिशियल एक्झामिनेशन कशी असते, त्यांना सिलेबस माहित नसेल, असेही लोक आहेत म्हणून थोडंसं इन्क्लूड केलेलं आहे. लेट्स हॅव अ ग्लान्स ॲट इट. सो प्रिलिमला सीपीसी, सीआरपीसी, आयपीसी, एव्हिडन्स, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, लिमिटेशन, सेल ऑफ गुड्स, पार्टनरशिप, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अँड रेंट कंट्रोल ऍक्ट हे सब्जेक्ट आहेत. यातलेच काही सब्जेक्ट मेन्सला आहेत आणि ते म्हणजे सीपीसी, सीआरपीसी, आयपीसी, एव्हिडन्स, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, अट्रॉसिटीज ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट. आता इकडं काय आहे आणि तिकडं काय नाहीये याचं कंपॅरिझन जर केलं तर कॉमन सब्जेक्ट हे आहेत. फक्त प्रीला असलेले काय आहेत? कॉन्स्टिट्यूशन, रेंट कंट्रोल आणि लिमिटेशन हे 3 सब्जेक्ट फक्त प्रिलिमसाठी आहेत, इन ऍडिशन टू दीज कॉमन सब्जेक्ट्स. आणि फक्त मेन्ससाठी अट्रॉसिटीज ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट हे फक्त मेन्ससाठी आहेत, इन ऍडिशन टू दी कॉमन सब्जेक्ट्स. पण फारसा काही फरक पडत नाही कुठला मेन्सला आहे आणि कुठला प्रीला आहे. तयारी तर या सगळ्या सब्जेक्टची आपल्याला करायलाच लागणार आहे. ठीक आहे, जे फक्त प्रीला आहेत त्यांची तयारी थोडीशी डेप्थ मध्ये न जाता आपण केली तरी चालेल. उद्या आपण स्टडीवर बोलणार आहे, पण ओव्हरऑल या सगळ्या सब्जेक्टला आपण टार्गेट करून या सगळ्या सब्जेक्टची तयारी आपल्याला करावीच लागणार आहे. तर सिलेबस संपल्यानंतर आपण बघूया की नेचर. आता एक्झामचा एक नेचर काय असतो.
स्कीम बघितली आपण. स्कीम इज द प्रोसेस ऑफ द एक्झामिनेशन. नेचर, दॅट इज द नेचर ऑफ द क्वेश्चन पेपर. व्हॉट इज द नेचर ऑफ प्रिलिम्स? लेट अस सी. प्रिलिम्सचा फक्त एकच क्वेश्चन पेपर असतो. प्रिलिमचा सिलेबस आपण बघितला. प्रिलिमचा फक्त एकच क्वेश्चन पेपर असतो आणि प्रिलिमचं जे 100 मार्कांची ही एक्झाम असते. 100 क्वेश्चन्स असतात. मल्टिपल चॉईस, 4 मधून एक आन्सर सिलेक्ट करायचा असतो. मीडियम ऑफ एक्झाम इज इंग्लिश. 2 तासाची एक्झाम असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25 हे कट होणार आहे. 4 आन्सर चुकले तर 1 मार्क हा कट होणार आहे. या एक्झामचे मार्क जे आहेत ते कॅन्डिडेटला कम्युनिकेट होत नाहीत. या एक्झामचे मार्क हे फायनल सिलेक्शन साठी विचारात घेतले जात नाहीत. मग या एक्झामचा पर्पज काय आहे? या एक्झामचा पर्पज हा आहे की ही एक्झाम ही इलिमिनेशन साठी आहे. इलिमिनेशन राऊंड आहे. 10,000 लोक बसलेले आहेत. 100 पोस्ट असतील तर त्यातले फक्त 1,000 कसे बाजूला काढायचे आणि बाकीच्यांना इलिमिनेट कसं करायचं यासाठी ही प्रिलिम असते. तेवढाच एकच पर्पज असतो. न याचे मार्क कळवले जातात, न याचे मार्क फायनल मेरिट मध्ये कन्सिडर केले जातात. सो दिस इज द नेचर ऑफ द प्रिलिम्स. मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता? आता प्रिलिम्सशी संबंधित एक शब्द आहे तो कट ऑफ. कट ऑफ म्हणजे किती मार्काला मेरिट लिस्ट क्लोज झाली, त्याच्या वरचे कॅन्डिडेट जे आहेत ते मेन्सला गेले, दॅट इज कट ऑफ. किंवा त्या आकड्यापर्यंतचे कॅन्डिडेट हे मेन्सला गेले असं आपण म्हणू. मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 2020 चा 64 होता आणि 2019 चा 31 होता. 2019 एक्सेप्शनल एक्झाम होती, ती सोडून द्यायला पाहिजे आपल्याला. आणि ते जर 2019 ची एक्झाम जिथे 31 चा कट ऑफ होता ते जर सोडून दिलं तर जनरली हा कट ऑफ 3 ते 5 मार्कांनी वाढत जातो असं आपण समजू. तर आता तुमची जी एक्झाम आहे त्याला तुम्हाला ऑलमोस्ट 70 पार करायचा टप्पा ठेवला पाहिजे. ऑलमोस्ट 70 पार करायचा टप्पा ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून काय येणार आहे? त्याच्यामध्ये कोरोना येणार आहे ना. 2 वर्ष एक्झाम नाही. बऱ्याचशा लोकांनी प्रॅक्टिस सोडून इकडे यायचा जो त्यांचं ड्रीम होतं ते आता काय केलेलं आहे, अचिवेबल गोल केलेला आहे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्हाला 70 अँड अबव हे टार्गेट ठेवायला पाहिजे नेक्स्ट इयरच्या एक्झामसाठी. जी एक्झाम आता आपण अपियर करणार आहे, ज्याबद्दल आपण बोलतोय, जी एक्झाम आपण टार्गेट करतो. आता प्रिलिम क्वेश्चन पेपरचं थोडक्यात एकाच मिनिटामध्ये मी अनालिसिस सांगतोय. 2010 ला प्रिलिम सुरू झाली. त्याच्या आधी 2010च्या आधी प्रिलिम एक्झाम नव्हती. आमच्या वेळी फक्त मेन्स होती. आम्ही मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिलो, प्रिलिम नव्हती. आता प्रिलिम 2010 ला सुरू झाली कारण कॅन्डिडेट्स येणारे वाढले. आता इलिमिनेट करणं गरजेचं आहे असं म्हणून प्रिलिम सुरू केली. आणि प्रिलिमचं जर अनालिसिस 2010 पासून अजूनपर्यंतच्या एक्झामिनेशन्सचं जर आपण केलं अनालिसिस क्वेश्चन पेपरचं, तर आपल्याला काय दिसतं? आपल्याला हे दिसतं की एव्हरेज 13 प्रश्न हे सीपीसी वर विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आयपीसी वर 11, सीआरपीसी वर 11, कॉन्स्टिट्यूशन वर 10 आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये साधारण 9 जे आहेत ते ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी वर, लिमिटेशन वर 9. या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता की हा पूर्ण अनालिसिस करून एक एव्हरेज आम्ही केलेला आहे. सो व्हॉट आर दी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आर द सीपीसी, आयपीसी, सीआरपीसी अँड एव्हिडन्स. So this is the analysis of the question paper. Tomorrow we will see how to study this subject. That is the part of tomorrow. Then आता प्रिलिमचा नेचर आपण बघितलेला आहे. मेन्सचा नेचर काय असतो थोडक्यात आपण बघू.
मेन्स ही जी एक्झामिनेशन असते डिस्क्रिप्टिव्ह असते, इंग्लिश किंवा मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये देऊ शकता, बट आय सजेस्ट दॅट द कॅन्डिडेट शॅल अटेम्प्ट द एक्झामिनेशन इन इंग्लिश लँग्वेज. इंटेन्शनला काय म्हणतो आपण सांगू शकतो का मराठीत आता लगेच? मला नाही वाटत इमिजिएटली कोणाला सांगता येईल. ज्यांनी आधी हा विचार करून ठेवलेला आहे त्यालाच सुचेल काहीतरी. ऑब्जेक्टला काय म्हणायचं मग? इंटेन्शनला जर आपण उद्देश म्हणलं तर ऑब्जेक्टला काय म्हणायचं? आपल्याला सवय नाहीये मराठीची. आपण बोली भाषेतली मराठी, आपण मराठी बोलतो, मराठी लिहितो, ती बोली भाषेतली मराठी आहे आपली, आपली मदर टंग मराठी आहे. आपण स्वतःच्या भावना मराठीमध्ये व्यक्त करू शकतो, पण लीगल कन्सेप्ट जे आहेत ते मराठीमध्ये मांडणं खूप अवघड आहे. काही लॉ ऑफिसर्स आहेत जे पोलिसांचे सल्लागार आहेत, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की सर आमची मराठीची तयारी खूप चांगली झालेली आहे, तर आम्ही ही जी मेन्स आहे मराठीत अटेम्प्ट करू का? तर त्यांच्यासाठी माझा हा एक पूर्ण सल्ला असा राहील की त्यांनी एखादा मेन्सचा पेपर घ्यावा आणि मराठीमध्ये तो सोडवावा. एखादा मेन्सचा पेपर घ्यावा, मराठीमध्ये तो सोडवावा. तो वेळेत होतो का आणि काय काय प्रॉब्लेम्स येतात हे बघावं आणि मग ठरवावं. वैयक्तिक मला विचारला किंवा माझा जो सर्वे मी जो सांगतो तुम्हाला नेहमी, त्यामधून आलेला जो काही आउटपुट आहे या सगळ्याचा विचार केला, किंवा जे जजेस पेपर तपासायला जातात त्यांच्या सायकोलॉजीचा विचार केला, तर तुम्ही सगळी मराठीची लीगल लँग्वेज शिकलेला आहात, जो तपासणारा माणूस आहे त्यानं काय करायचं? आपण ही एक्झाम देतोय कोणासाठी? एवढं सगळं चाललंय कोणासाठी? त्या माणसासाठी जो आपले पेपर तपासणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्यांना ट्रेनिंग घ्यायला लागेल. कुणासाठी? 4 पेपरसाठी. मग ट्रेनिंग घ्यायचं म्हणजे काय करायचं? नेहमीच ट्रेनिंग घेणं त्रासाचं असतं. मग त्यांना आपण त्रास दिला तर ते आपल्याला सोडणार आहेत का? सोडणार नाहीत. असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. खूप एक्सेप्शनल जजेस आहेत ज्यांना पूर्णपणे मराठी येऊ शकतं आणि ते आपल्या वाट्याला येतील, नाही येतील असं होणारच नाही असं मी म्हणत नाहीये. पण अशा कॅन्डिडेट्सनी 2 प्रयोग करायचे आहेत की एक म्हणजे तो पेपर पूर्ण मेन्सचा अटेम्प्ट मराठीमध्ये करून बघा काय प्रॉब्लेम येतात आणि मग तुम्ही निर्णय घ्या. वैयक्तिक मला विचाराल तर आय विल नॉट सजेस्ट यू. इट इज नॉट ॲडवायजेबल. सो यू गो फॉर इंग्लिश. देन विल सी 2 क्वेश्चन पेपर असतात मेन्सचे. एक असतो सिव्हिल लॉवर, एक असतो क्रिमिनल लॉवर. बोथ पेपर्स आर ऑन द सेम डे. फार महत्वाचं आहे. एकाच दिवशी 100 मार्काचे 3 तासाचे 2 डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात. मध्ये 1 तासाभराचा वेळ असतो. त्यामध्ये देन traditional descriptive medium of English we saw English and Marathi. I suggest that English is to be attempted. Time is 3 hours for each paper. There are 2 important aspects of mains, that is the judgment writing and the question of legal essay. आता हे जे 2 असतात, जजमेंट हा सिव्हिल मध्ये 20 मार्काला असतो, क्रिमिनल मध्ये 20 मार्काला असतो. लीगल एसे फक्त क्रिमिनल मध्ये असतो आणि तो सुद्धा करंट लीगल टॉपिक्स वर असतो असं म्हटलेलं आहे. पण साधारणपणे मागच्या 2 वर्षीच्या टॉपिक्स वर तो असू शकतो. असं मिळून क्रिमिनलचा जो पेपर आहे तो लीगल एसे 20 मार्क, जजमेंट 20 मार्क आणि राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते 8 पैकी 6 क्वेश्चन लिहावे लागतात. 6 × 10 is 60. 10 मार्काचा एक प्रश्न, असे 6 प्रश्न. 8 पैकी 6 60. 20 मार्काचं जजमेंट, 20 मार्काचं लीगल एसे, असं मिळून 100 या स्लाइडवर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. देन विल गो फॉर सिव्हिल पेपर. आपण फक्त क्वेश्चन पेपर कसा असतो हे बघतोय आता.
सिव्हिलचा क्वेश्चन पेपर कसा असतो, 20 मार्काचं जजमेंट असतं. सिव्हिलचा पेपर म्हटल्यावर सिव्हिलचं जजमेंट असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. वेल, पुढं काय असतं मग, 20 मार्क संपले, राहिले 80 मार्क. या 80 मार्कामध्ये 16 मार्काचे 5 प्रश्न असतात. 16 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 80. या 16 मार्काचे जे प्रश्न असतात त्यामध्ये 1, 2, 3, 4 4 प्रश्न जे आहेत त्या 4 प्रश्नामध्ये 8-8 मार्काचे 3 सब क्वेश्चन्स असतात. 8-8 मार्काचे 3 सब क्वेश्चन्स असतात, त्यापैकी 2 अटेम्प्ट करायचे आहेत. 16 मार्काचे 5 प्रश्न आहेत. एका 16 मार्काच्या प्रश्नामध्ये 8-8 मार्काचे 3 प्रश्न आहेत, त्यापैकी 2 लिहायचे आहेत, ते झाले 16 मार्क. असे 1, 2, 3, 4 16 × 4 64 मार्क झाले. एक प्रश्न राहिला 16 मार्काचा, तो असतो शॉर्ट नोट्स वर. शॉर्ट नोट 5 पैकी 4 लिहायचे असतात. 4 मल्टिप्लाइड बाय 4 इज 16 मार्क. अशा प्रकारे 80 मार्क्स गॅदर केलेले असतात. यू कॅन कॅल्क्युलेट इट ऑन दिस स्लाइड. अजून काही गोष्टी आहेत या मेन्सच्या नेचर बद्दल जे सांगणं गरजेचं आहे इथं. तर मेन्स मध्ये आपल्याला मिनिमम 50% मार्क मिळणं गरजेचं आहे दोन्ही पेपरमध्ये. हा दोन्ही पेपरचा नियम नव्हता आणि हा नियम ज्यावेळी केला त्यावेळी रिट झालेली होती. तो इतिहास तुम्ही रिट्स मध्ये जाऊन बघू शकता. दॅट इज नॉट रिलेव्हंट नाव. तोही फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. तर 50-50 मॅन्डेटरी आहे. 50% मार्क्स इन बोथ द पेपर्स ऑफ मेन्स एक्झामिनेशन. तर हे 50 कशासाठी आहेत? 50 हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ओपन साठी 45 इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. अदर्स दॅट इज रिझर्व कॅटेगरी साठी. आता 50-50 मार्क म्हणजे 100 मार्क मिळाले म्हणजे इंटरव्ह्यूला जाणार का आपण? इलिजिबिलिटी इज अनदर थिंग, क्वालिफिकेशन इज अनदर थिंग. यू आर इलिजिबल बट यू मे नॉट बी क्वालिफाईड. मग क्वालिफाईड कधी होणार? तुम्ही मेरिट मध्ये आले पाहिजे. मेरिट मध्ये आले पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? म्हणजे 300 लोक जर इंटरव्ह्यूला घ्यायचे असतील तर पहिल्या 300 मध्ये तुम्ही आले पाहिजे. म्हणजे जर नंबर 1 कॅन्डिडेट जो आहे त्याला मेन्स मध्ये 200 पैकी 170 मार्क असतील आणि 100 कॅन्डिडेटला 200 पैकी 125 मार्क असतील, 100 नाही 300, 100 तर पोस्ट आहेत, 300 लोक जाणार आहेत. तर पहिल्या कॅन्डिडेटला 175 मार्क आहेत आणि 300 कॅन्डिडेट 300वा जो कॅन्डिडेट आहे त्याला 125 मार्क आहेत. तर 175 ला मेरिट सुरू झालं आणि 125 ला बंद झालं आणि ते फक्त 300 लोक इंटरव्ह्यूला गेले. सो 125 इज द कट ऑफ ऑफ द मेन्स असं म्हणायला पाहिजे. मग 110 मार्क मिळाले त्याचं काय झालं? तो इलिजिबल झाला, त्याला बोलवलं जाऊ शकलं असतं पण बोलवलं गेलं नाही. तो इलिजिबल झाला, क्वालिफाईड झाला नाही.